शिवछत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नागपुरात वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व नवीन बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थाद्वारे यंदा 21वी जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली। पूर्व विदर्भ जनसंपर्क कार्यालय ऑरेंज सिटी टावर धंतोली इथं सकाळी 10 वाजतापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोफत रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आलं। यावेळी डॉक्टरद्वारे मोफत चेकअप आणि रुग्णांना मोफत औषधी वाटप देखील करण्यात आलं। तसंच दिव्यांग व दुर्घटनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना लागणारे साहित्य व अपघातग्रस्त अपंग व्यक्तींना लागणारे आर्टिफिशियल हात पाय ते पण मोफत वाटप करण्यात आलं। सोबतच आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड, महिला कामगार योजना, राशन कार्ड, निराधार योजना, श्रावणबाळ योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, बांधकाम कामगार योजना, आरोग्य हेल्थ आभा कार्ड, ज्येष्ठ नागरिक योजनांचा लाभ सर्व नागरिकांना देण्यात आला। अब ये दोस्त है मेरे, कभी कभी फोन करते, सर मेरे को गड़बड़ करने करू क्या आप है ना, धर्मसंकटात टाकतो काय सांगावं याला। कारण ज्या कारणासाठी विचारतो ते कारण योग्य असतं तरी का हमेशा टिकने होता है। मेरी आफत कर देता ये दोस्त मेरा। बट ऑन अ सीरियस नोट, how we can celebrate the Jayantis and punyatithis of so-called greatest of great people. The most important thing is to try and emulate what they have done for the society, and that is what you all wonderful people are doing. We are thankful to you. आप ताली बजाइए अपने आप के लिए कि आज आपने आई चेकिंग कैंप लगाया, लोगों की हेल्थ आप सुधार रहे हो। We are thankful to you. But आज मुझे कुछ शब्द याद आते हैं शिवाजी साहब के बारे में। 19 नोव्हेंबर 1630 शिवनेरीवर तारा जन्मला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला आला। मानाचा मुजरा त्या शिवबाला, ज्याने आमच्या महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी स्वराज्याचा ध्वज रोवला, हिंदवी स्वराज्याचा ध्वज रोवला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी। 19 फेब्रुवारी 2030, 19 फेब्रुवारी 1630, 1645 एक 15 वर्षाचा तरुणाबाण मुलगा मुठभर मावळ्यांच्या मदतीने रायरेश्वराच्या जंगलात त्या देवळामध्ये अंगठा कापून तलवारीचं गोट कापून शपथ घेतो की मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे। आणि त्या काळी ज्याचे किल्ले त्याचं राज्य या उक्तीला सार्थ ठरवत सर्वात आधी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं। इतिहासा विषय होता मला वाटतं। आणि या जयंतीला आम्ही नवीन बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आज इथे धंतोली परिसरामध्ये पूर्ण 21 वर्ष होऊन राहिले। तर आज आम्ही भव्य रोग निदान शिबिर इथे आयोजित केलं। सकाळपासून सर्व उपचारासाठी रोगी येत होतात की त्यांना आपण सर्व डॉक्टरच्या माध्यमातून चेकअप केला, मोफत औषधी वाटप केली आणि जे दिव्यांग बंधू आहेत त्यांना लागणारे व्हीकल खुर्ची आणि खुर्ची आहे, बेल्ट आहे, कमरीचे बेल्ट आहे, वॉकर आहे, छडी आहे। तर असे अनेक जे गरजू व्यक्तींना आपण ते वाटप केलेले आहे। आणि हा उपक्रम माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि मंगेशजी चिवटे साहेब जे आमचे वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक आहेत त्यांच्या वतीने आम्ही आज इथे हा शिबिराचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। तशी आपल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या पूर्व विदर्भच्या कार्यालय आहे धंतोलीमध्ये। तर जेणेकरून कोणतेही गरजू पेशंट असलं आणि मीडियाच्या माध्यमातून आणि मीडियांना पण मी सांगू इच्छितो की कारण की मीडियाला आणि पोलीस डिपार्टमेंटला जास्त संपर्कात राहतात, आम्ही कमी राहतो की जेणेकरून आमच्याकडे जबाबदारी असते तर मीडियाच्या माध्यमातून आम्हाला असं कळवा की बाबा हे पेशंट आहे, हे गरजू आहे, कुठे ट्रीटमेंट होत नाही। कारण की शासनाची विविध योजना आहे तर जी योजना त्यांना मिळत नाही तर जी योजनेचे पण आम्ही काम सातत्याने करत असतो जेणेकरून गोरगरिबांना त्यांच्या
उपचारासाठी निधी वगैरे सर्व भेटली पाहिजे, यासाठी आम्ही आज इथे शिवजयंतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे, जेणेकरून आपण पण हे मेसेज द्या आणि गोरगरिबांपर्यंत हे मेसेज जायला पाहिजे आणि गोरगरिबांना त्यांची सेवा भेटली पाहिजे. इथे आलेले आहे जे पेशंट्स आहे ते, त्यांना अजून काही मोतीबिंदू पण डिटेक्ट झाले आहे, कोणी कॅन्सरसाठी पण होते तर कॅन्सर काही डिटेक्ट झालेले आहे. आणि आपल्याला माहिती असेल की महिला वर्गमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सरचा वाढ होत चालला आहे. तर जेणेकरून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक ब्रेस्ट कॅन्सरची एक मशीन माननीय मंगेशजी चिवटेच्या माध्यमातून आमच्याकडे संपर्कात आली, तर त्याच्याकडून आपण एक मोठं महाशिबिर फक्त महिलांसाठी आता नियोजन करणार आहे. कारण की आपल्या नागपूर जिल्हा आणि विदर्भाची म्हणजे मला जबाबदारी दिली तर खूप कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे, तर कुठे ना कुठे आपले रोकथाम आवश्यक आहे, जेणेकरून आम्ही हे उपक्रम चालत आहोत. सुलतानीला जबाब देती जीवा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सदर आयोजनात उपविभागीय पोलीस अधिकारी PCR अशोक बागुल आणि मेडिकलचे वैद्यकीय अधिकारी अविनाश गावंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या आयोजनात किमान 10,000च्या वर शिवप्रेमींनी महाप्रसादाचा आनंद घेतला. हे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या नेतृत्वात करण्यात आलं. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग